तुमची जर रुचक रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. रुचक राशीच्या मंडळींनो, आजचा हा संदेश, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. गेले काही दिवसापासून तुमच्या मनात सतत एकच विचार चालू आहे का? मी एवढी मेहनत करतोय, एवढी मेहनत मी करते, एवढं सहन करतोय, तरी माझ्याच वाटेला इतके कठीण परीक्षा काय येतात? तर तुमच्या डोळ्यात कधी एकट्याने अश्रू आले असतील. जर तुम्ही घरातील सर्वांची काळजी घेत स्वतःचं दुःख मनात दाबून ठेवलं असेल, जर तुम्ही अनेक रात्री जागून भविष्याची चिंता केली असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज म्हणजेच की 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या एका अशा विशेष घटनेबद्दल आज मी सांगणार आहे. जी घटना इतकी साधी दिसेल की सुरुवातीला कदाचित तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. पण मंडळी, हाच तो क्षण असेल जो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण खेळ बदलून टाकू शकतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आनंदाची बातमी ज्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याची कल्पनाही तुम्ही आज करू शकणार नाही. म्हणून हातातले काम 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा, मन शांत करा आणि हा संदेश आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका. कारण कदाचित अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षापासून ज्या उत्तराची तुम्ही वाट पाहत आहात मंडळी, ते उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, कमेंट केली असेल तर नक्की लाईक देखील करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, या मुख्य प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजच्या दिवसाची देवी गणिते म्हणजेच की तुमची ऊर्जा वाढवणारी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. रुचक राशीच्या मंडळींनो आणि ताईंनो, दादांनो, आजच्या दिवसासाठी तुमचा सर्वात जास्त प्रभावशाली आणि नशीब बदलणारा शुभ रंग असणार आहे गडद लाल. हा रंग तुमच्यातील साहसी वृत्ती आणि आत्मबळ अधिक मजबूत करेल. आजचा तुमचा अत्यंत भाग्यशाली असा शुभ अंक आहे 9. हा अंक तुमच्या प्रत्येक कार्यात एक नवीन गती घेऊन येईल. जर आपण शुभ अक्षराचा विचार केला तर आजच्या दिवशी तुमच्यासाठी 9 हे अक्षर अत्यंत फलदायी आणि यश देणारं ठरणार आहे. या अक्षरापासून सुरू होणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवू शकतात. आजचा तुमचा शुभ मूलांक असणार आहे 9, जो तुमच्या अंतर्गत शक्तिशालीला, निर्णय क्षमतेला कमलेची तनिक्षता देईल. तसेच आजचा तुमचा विशेष शुभ आकडा असणार आहे 18, जो प्रगतीचे नवे मार्ग दाखवेल. मंडळी, आजच्या संपूर्ण दिवसातील सर्वात जास्त सकारात्मक, फलदायी आणि शुभ वेळ असणार आहे सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत. या पवित्र वेळात तुम्ही तुमचे कोणतेही अत्यंत महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन कामाची सुरुवात करू शकतात, ज्यामुळे यशाची शक्यता इतक्या पटीने वाढेल. आता या शुभ ऊर्जेला मनात साठवून आपण आपल्या मुख्य व्हिडिओकडे वळूया. मंडळी, जेव्हा आपण रात्री शांतपणे विचार करतो तेव्हा असं वाटतं ना की संपूर्ण जगाचं ओझं आपल्याच खांद्यावर आहे का? घरामध्ये सर्वांची काळजी घेता घेता, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तुम्ही स्वतःला कुठेतरी विसरून गेला आहात ना? हो ना? कमेंट करून नक्की सांगा. दिवसाची सुरुवात होते ती मनात एका नव्या आशेने, पण सूर्यास्तासोबत पुन्हा पदरी निराशाच पडते. रात्री अंथरुणावर पडल्यावर जेव्हा संपूर्ण जग शांत झोपलेलं असतं तेव्हा तुमचे डोळे छताकडे लागलेले असतात आणि मनात हजारो विचारांची काऊर माजलेली असते. पैशाची ओढाताण, उद्याचं काय होईल, कसं होणार, चिंता आणि सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे दिवसरात्र रक्ताचं पाणी करून, प्रामाणिकपणे मेहनत करूनही पदरात अनपेक्षित फळ न पडणे. रुचक राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातही सध्या नेमकं हेच घडत आहे ना? मनातल्या मनात एक आठवण काढा आणि विचार करा की ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मानलं, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे सुखदुःख पणाला लावले, त्याच जवळच्या व्यक्तीने ऐनवेळी तुमच्याकडे पाठ फिरवली ना? तुमच्या हक्काच्या माणसांनीच तुमच्यावर संशय घेतला किंवा तुमच्या भावनेचा गैरफायदा घेतला. हो,
जो मनात संघर्ष आहे, हा जो एकटेपणा आहे, तो तुम्हाला आतून पोखरत चालला आहे. कधी कधी असं वाटतं की देव फक्त माझीच परीक्षा का घेतोय? मी असं काय का पाप केलं आहे की माझ्याच नशिबी एवढी कठीण परीक्षा आली आहे? मंडळी, इथेच अनेक जण चूक करतात आणि या ठिकाणी परिस्थिती पुढे हतबल होतात. पण मंडळी, हा मुद्दा शेवटपर्यंत नीट ऐका, कारण निराशाच्या गर्द अंधारानंतर आता पुढे काय घडणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकेल आणि डोळे आनंदाने पाणवतील. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, वृश्चिक रास ही मुळातच एका योद्ध्याची रास आहे. तुम्ही कधीही संकटासमोर गुडघे टेकणारे लोक नाही आहात. पण हो, माणूस शेवटी रक्ताचं मांसाचा असतो. त्यालाही काय कधीतरी थकवा येतो. तुम्ही आजपर्यंत खूप सहन केला आहे. डोळ्यातील अश्रू जगाला न दाखवता चेहऱ्यावर हसू ठेवून वावरलात. पण आता होय, अगदी आता ही परिस्थिती बदलणार आहे. आज 10 जून वार बुधवार. मंडळी, आज 10 जून वार बुधवार नंतर तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे, एक अशी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडणार आहे, जे ऐकून तुमचे डोळे पाणवतील. हे आनंद अश्रू मंडळी, हे आनंद अश्रू दुःखाचे नसतील. मंडळी, हे अश्रू असतील त्या परमेश्वर कृपेचे, तुमच्या कष्टाची चीज झाल्याचे आणि मनातील प्रचंड समाधानाचे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, हे कसं शक्य आहे? गेल्या अनेक दिवसापासून तर काहीच चांगलं झालं नाही किंवा काहीच चांगलं घडलं देखील नाही. मग अचानक 10 जून नंतर काय बदल होणार आहे? हा मोठा प्रश्न आहे. मंडळी, ग्रह ताऱ्यांची स्थिती आणि निसर्गाचा नियम नेहमी बदलत असतो. जेव्हा अंधार सर्वात जास्त गडद होतो, तेव्हा समजावा की पहाट अतिशय जवळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थितीची जी ओढाताण चालली आहे, त्याबद्दल आधी बोलूया. तुम्ही विचार करा, कितीतरी वेळा असं घडलं असेल की ऐनवेळी पैशाची गरज असताना कुठेच मार्ग सापडत नाही. एखाद्याकडे हात पसरण्याची वेळ येते, जी तुमच्या स्वभावाला अजिबात पटत नाही. पण आज 10 जून नंतर धनलाभाचे आणि आर्थिक स्थिरचे असे मार्ग मोकळे होणार आहेत, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले असतील, कोणी तुमचे पैसे घेऊन परत देण्यास टाळाटाळ करत असेल, तर आता ते पैसे तुमच्याकडे परत येण्याचा मार्ग सुकर होणार आहे. घरात चाललेली पैशाची चणचण, ज्यामुळे तुम्ही अनेक घरगुती गरजा बाजूला सावरून दिवस काढत होतात, ती चणचण आता दूर होणार आहे. तुमच्या हातात पैसा टिकून लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. पण मंडळी, हा आर्थिक लाभ केवळ एकाच क्षेत्रातून होणार नाही, तर त्याहूनही मोठा चमत्कार तुमच्या कामाच्या ठिकाणी घडणार आहे. तो काय बदल असेल याची उत्सुकता आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली असेल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, जर आपण नोकरी आणि व्यवसायाबद्दल बोललो तर इथे एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. जे बांधव गेल्या काही अनेक महिन्यापासून नोकरीसाठी वणवण भटकत आहेत, ज्यांनी अनेक ठिकाणी मुलाखत दिल्या पण प्रत्येक वेळी नशिबाने हुलकावणी दिली, त्यांच्यासाठी आज 10 जून नंतरचा काळ एखाद्या वरदान ठरेल. तुम्हाला एका चांगल्या ठिकाणून नोकरीची सुवर्ण संधी चालून येईल. कदाचित तुम्हाला वाटेल की हे अचानक कसे घडले, पण ही तुमच्या जुन्या कष्टाची पुण्याई असेल. जे मंडळी, जे ताई, जे दादा आधीच नोकरी करत आहेत आणि तिथे राजकारण, मानसिक त्रास किंवा कामाचा अतिप्रचंड ताण सहन करत आहेत, त्यांच्या कामाची योग्य ती दखल आता वरिष्ठ घेतील. मंडळी, तुमच्या पदरात, अधिकारात आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. जे व्यावसायिक बांधव आहेत, जे व्यवसाय करतायत, जेव्हा काही दादा असतील किंवा ताई असतील, ज्यांचा व्यवसाय सध्या मंदीतून जात आहे किंवा ज्यांना असं वाटत आहे की मेहनत करूनही ग्राहक पाठ फिरवत आहेत, त्यांच्या व्यवसायाला आता एक नवीन गती मिळणार आहे. एखादी नवीन योजना, नवीन भागीदारी किंवा नवीन ग्राहक तुमच्या व्यवसायाचे भाग्य बदलून टाकेल. नोकरी आणि व्यवसायातील यशाची ही गोड बातमी ऐकल्यानंतर तुमच्या कौटुंबिक जीवनात काय उलथापालथ होणार आहे आणि तिथीला ताण कसा नाहीसा होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तुम्हाला नक्कीच लागली असेल. मंडळी, हा मुद्दा अगदी मनापासून ऐका आणि स्वतःच्या आयुष्याशी जोडून पहा. आपल्या घरात जेव्हा सतत कटकटी, आजारपण किंवा पैशाची नड असते, तेव्हा घरातले वातावरण खूप तणावाचे बनून जातात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होते, भांडणे होतात. पण आता तुमच्या कुटुंबात एक अत्यंत आनंदाची बातमी येणार आहे. ही बातमी तुमच्या मुलांच्या संदर्भातील असू शकते, त्यांच्या शिक्षणातील यश असू शकतं किंवा घरामध्ये एखादं मंगल कार्य ठरण्याचे संकेत असू शकतात.
बऱ्याच काळापासून तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे रखडलेले लग्न किंवा आरोग्य विषयक समस्या आता मार्गी लागणार आहेत. कुटुंबात जे मतभेद निर्माण झाले होते, जे गैरसमज पसरले होते, ते सर्व दूर होऊन पुन्हा एकदा मात्र जीवनात हसणारे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या माणसाला आनंदात पाहणे यापेक्षा मोठा आनंद या जगात दुसरा कोणता असू शकतो? या संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्हिडिओमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट कोणती घडणार असेल तर ती आहे तुमचा स्वतःवरचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा कसा परत येणार आहे आणि हा आत्मविश्वास तुमच्याकडून काय करून घेणार आहे याची उत्सुकता आता वाढवणार आहे. जेव्हा सतत अपयश येते तेव्हा माणसाला स्वतःच्या क्षमतेवर संशय घेऊ लागतो. मी काय करू शकेन का? माझं नशीबच खराब आहे का? असे विचार मनात येतात. पण आज 10 जून नंतर जसं की एक एक कामे मार्गी लागू लागतील, जसा तुमचा आत्मविश्वास गणाला भिडेल, तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने आणि जोशाने उभे राहाल. तुमच्या मनात जी भीती होती ती दूर होऊन तिथे एक नवीन आशा निर्माण होईल. जुन्या अडचणी ज्या तुम्हाला एखाद्या विरळासारख्या विळघ्याप्रमाणे आळून धरून होत्या, त्या विळघ्यातून तुमची मुक्तता होणार आहे. मग ते एखाद्या न्यायालयाने प्रकरण असो, बँकेचं कर्ज असो किंवा आरोग्याची जुनी तक्रार असो, या सगळ्यातून सुटकाचा मार्ग तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. नातेसंबंधाच्या बाबतीतही एक खूप मोठा चमत्कार घडणार आहे. ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी तुमच्या वाईट काळात तुम्हाला ओळखण्यास नकार दिला, जे तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्याशी नाते जोडण्यासाठी उत्सुक असतील. पण वृश्चिक राशीच्या मंडळींनो, इथेच अनेक जण चूक करतात, जी तुम्हाला करायची नाही. जेव्हा तुमचे दिवस बदलतील, जेव्हा तुमच्याकडे यश आणि पैसा येईल, तेव्हा मनात कधीही अहंकार आणू नका. ज्यांनी वाईट काळात साथ सोडली, त्यांच्यावर राग धरून आपली ऊर्जा वाया घालू नका. तर त्यांना माफ करून आयुष्यात पुढे जा. कारण निसर्गाने न्याय केला आहे आणि तो न्याय पाहण्यासाठी तुम्हाला केवळ संयम ठेवावा लागला होता. पण या संपूर्ण बदलानंतर आता शेवटचा आणि मनाचा ठाव घेणारा क्षण कोणता असेल, जो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल? हे जाणून घेण्यासाठी मन अधीर झाले असेल. मंडळी, हा सर्व बदलामागे सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आहे तुमच्या ईश्वरीवरील श्रद्धा आणि तुमच्या आजपर्यंतचा संयम. तुम्ही कितीही संकटात असला तरी तुम्ही देवावरचा हात सोडला नाही. मनात कितीही निराशा आली तरी कुठेतरी एक लहानशी ज्योत तवेत होती की देव मला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. माझा देव माझ्या पाठीशी आहे. आणि आज तुमच्या त्याच श्रद्धेचं फळ देण्याची वेळ आली आहे. 10 जून, आज बुधवार, आजच्या दिवशी रोजी म्हणजेच की 10 जूनच्या रोजी येणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण ठरणार आहे. मंडळी, ताईंनो, दादांनो, डोळे मिटून जरा विचार करा. जेव्हा ती आनंदाची बातमी तुमच्या दारावर दस्तक देईल, जेव्हा बऱ्याच दिवसापासून रखडलेले ते महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यास तुम्हाला संदेश किंवा मेसेज किंवा फोन येईल, तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय असेल? त्या क्षणी तुमचे हात आपुलकीस जोडले असतील, डोळे कृतज्ञतेने आणि आनंदाने पाणवतील. इतके दिवस छातीवर आलेले असलेले ते दुःखाचे ओझे एका क्षणात हलके होईल आणि तुम्ही देवाचे कृतज्ञतेने आभार मानाल. तुमचे डोळे भरून येतील, पण ते अश्रू तुमच्या विजयाचे असतील, तुमच्या सहनशीलतेचे असतील. म्हणूनच निराशा होऊ नका, खचून जाऊ नका. हा काळ बदलण्यासाठीच आला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी लक्षात ठेवा, तुमचे चांगले दिवस आता अगदी उंबरठ्यावर उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील हा अंधार कायमचा संपणार आहे आणि सुखाचा एक नवा सूर्य उगवणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि त्या विधात्यावर विश्वास ठेवा. मंडळी, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. तुमच्या पाठीशी त्या परमेश्वराचा आशीर्वाद कायम राहो, हीच स्वामी समर्थांशी प्रार्थना करते. आणि मंडळी, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त.